तुमचं खूप मनापासून मी स्वागत करते. मंडळी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांच्या संगीत, नृत्य, वाद्यसंगीत, नाट्यसंगीत यासारख्या विविध कला प्रकारांच्या संगीत मैफिलींचा अंतर्भाव असलेलं आणि सुरुवातीपासून नाविन्याची आणि कल्पकतेची कास धरलेलं असे हे संमेलन आपल्या सगळ्यांच्या रसिक अनुग्रहामुळेच आज इथपर्यंत आलेलं आहे. अनेक अडचणींचा सामना करत 24व्या वर्षात पदार्पण करणं आणि द्वितपपूर्तीचा आनंद घेणं आणि आपल्यासारख्या रसिकांना देणं ही संस्थेच्या दृष्टीनं सुद्धा किती अभिमानाची, आनंदाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट आहे हे मी आपल्याला वेगळं सांगायला नको. आणि यावेळेला योग खूप छान जुळून आलेला आहे की स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये संमेलनाचं द्वितपपूर्ती वर्ष आपण साजरं करतोय. मला या संमेलनाविषयी अतिशय जिव्हाळा या कारणाकरता की आपण शास्त्रीय संगीत, शास्त्रीय वादन याच्या सोबत आपण शास्त्रीय नृत्य प्रकाराला सुद्धा नेहमी अग्रक्रम दिला. इतकंच नव्हे तर विश्व संगीताच्या वेदीवर जाणारं आणि परंपरा आणि आधुनिकता यांचं संगम साधणारे असे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाला सुद्धा आपण सर्व मंडळींनी अत्यंत खुल्या मनानं पाठराखण केलेली आहे. आणि अर्थात हे विशेष संमेलन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्यासाठी म्हणून आयोजित केलेल्या आहेत ह्या मी आत्ताच पहिल्यांदा कशाला सांगू. पण मी एवढंच म्हणेन की आज स्वर्गीय वसंतराव चांदोरकर हे जयपूर अत्रौली घराण्याचे गायक आणि त्या काळातले संगीत क्षेत्रातले अत्यंत साधेपणाने वावरलेले असे कलाकार, त्यांचे दिग्गज गुरु पंडित रंगनाथ करकरे, पंडित दिनकर खानवाले यांचं इथं स्मरण व्हायला हवं म्हणून त्यांचा मी उल्लेख केला. नेहमी